नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मी माझ्या रोजच्या आयुष्यातील काही क्षण तुमच्यासोबत शेअर करत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट करूनही सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आज सकाळचं सर्व काम तर आवरलं, पण कोणीतरी आलं की सर्वच गोष्टी तशाच राहून जातात. स्वयंपाकही केला, पण त्याचं काही व्हिडिओ शूट केलं नाही जास्त. आणि काल दुर्वाचं शाळेतून येताना चालू होतं की आम्हाला मॅडमनी एक झाड लावायला लावलं आहे. झाड म्हणजे कडधान्याचं एक रोप तयार करून आणायला सांगितलं होतं. मग तिचं चालू होतं, मम्मी मटकीला पण मोड येतात ना, आणि द्विदल धान्य कोणतं, असं तिचं रस्त्याने येतानाच मला प्रश्न विचारायचं चालू होतं. तिला खूप सारे प्रश्न पडतात. मग अक्का म्हणल्या मी चल लावून देते. मग त्या दोघींनी लावलं. आता रोज बघल आणि नंतर परत ते थोडंसं रोप झाल्यानंतर ते शाळेतही घेऊन जायचे. मग शाळेतही घेऊन जाईल. सगळी काही तयारी करून ठेवली होती. तिचा डबा भरला होता, पाण्याची बाटली सगळी भरली होती. पण काम काय पटकन उरकायचं नाही, स्वतःचं पटदिशी आवरायचं नाही. असं कधीच झालं नाही की दुर्वा सगळ्यांच्या आधी घरातून बाहेर निघाली. मग ती हे तर त्यांचं सगळं आवरलं. मग कपडे भांडी दोन्ही करायचं होतं. मग आधी भांडी घासून घेतली, नंतर त्यांना शाळेत सोडून आले. कारण शाळेत सोडून आले तर कपडे पण धुतलेलेच होते, पण ते वाळत घालायचे होते. म्हणलं वाळत घालेपर्यंत खूप उशीर होईल, आणि थोडे आतमध्ये आणि थोडे बाहेर घातले. आज काही त्यांना शाळेत पीटीचा ड्रेस होता, म्हणून हे कपडेही धुवायलाच होते. बाहेर जर घातले तर ते लोखंड आहे त्याच्यावरती त्याचा तांबेरा लागल, म्हणून ते त्यांची कपडे आतमध्येच घातले आणि बाकीची राहिलेली बाहेर उन्हात घातली. म्हणलं ती लवकर वाळून निघतील, जागा आहे तर बाहेर घालावं. शाळेत जातानाही ते चालू होतं की आता मी मॅडमला सांगणार की मी झाड लावले. ते उगवून आल्यानंतर त्यांना ते मी दाखवायला पण नेणार. म्हणजे लहान मुलांचा उत्साह किती वेगळाच असतो. आणि तिला असं आहे की तिच्या मॅडमनी किंवा सरांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्यात त्यांच्यासारख्याच तशाच व्हायला पाहिजेत, असं तिचं आहे. आणि आपण कितीही सांगितलं तर त्यांचंच तिला खरं वाटतं. प्रत्येक मुलांची वेगवेगळी समज असते, तिचं तर तसं आहे. आणि भक्ती तर म्हणत होती मम्मी ही तर सगळं सांगितलेलं करतच असती. म्हणलं जाऊ दे, तिला बघायचं आहे ना झाड रोप कसं उगवतं. एकदा तिनं बघितलं म्हणजे तिलाही छान वाटेल. म्हणून मग आज त्या तिघींनी मिळून ते रोप लावलं होतं. आणि नंतर आल्यानंतर पण राहिलेले माझी कामं केली. आणि आणायला तर काय आज मी गेले नव्हते, आज त्या रिक्षातच आल्या होत्या. त्यामुळं संध्याकाळी जायचा काय माझा गोंधळ नव्हता. पण त्याच्यातून पण तिचं कसं आहे, तिच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी असल्या तर बरं. आल्यानंतर पण काय झालं होतं शाळेत काय माहिती येताना, आणि आली आणि थोडं रागातच डबा काढून ठेवून गेली. भक्तीला विचारलं मी काय झालं, तर म्हणली मला पण माहीत नाही मम्मी काय झालं. तिचं असंच आहे, तिच्या मनासारख्या गोष्टी झाल्या तर बरं, नाहीतर असंच चालू असतं तिचं. आणि सगळ्यात घरातील लहान असल्यामुळं जरा लाडही जास्त आहे. त्यामुळं तसं काम तर सांगितलेलं ऐकती, पण सगळ्या गोष्टी मनासारख्या पाहिजेत. हट्टी नाही अशी, पण पाहिजे ती गोष्ट तर तिला द्यायलाच पाहिजे, असं आहे तिचं. ऊन असल्यानंतर आतमध्ये पण कपडे वाळतात, पण म्हणलं आता बाहेर थोडा उशीर झाला आहे तर बाहेर घातले तर लवकर वाळतील. आणि शाळेची कपडे ती आतमध्येच घातली. म्हणलं ती खराब झाली तर परत धुवायचं आणि परत शाळेत घालून जायचं त्यांना, म्हणून म्हणलं नकोच, ते आपलं ते आतमध्येच वाळत घालावे. घरातीलच कामं असतात आणि या छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं. कारण सर्वच गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यावेळेची आपली जी रोजची कामं आहेत ती खरंच लवकर आणि छानही होतात. आणि ती करताना आपण ती चांगलीच केली याचाही आपल्याला वेगळाच आनंद असतो. तुम्हाला जर माझ्या रोजच्या आयुष्यातील असे छोटे छोटे क्षण जर पाहायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. नमस्कार.